तर मित्रांनो, जेई मीन्स 2025 एप्रिल अटेम्प्टचा क्वेश्चन आहे. 3 आयडेंटिकल स्पेअर ऑफ मास m आर प्लेस्ड ॲट vertices ऑफ an equilateral triangle of length a. When released, they interact only through gravitational force and collide after time t is equal to 4 seconds. If the side of triangle are increased to length 2a and also mass of the sphere are made 2m, then they will collide आफ्टर डॅश डॅश सेकंद. तर मित्रांनो, एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याच्या साईड आहे ए आणि तिथं स्मॉल एम मास ठेवलेला आहे. नंतर तेच मास डबल केलं, साईड पण डबल केल्या, मास केलं 2m आणि साईड पण केल्या 2a. तर आपल्याला तिथं टाइम पिरियड विचारलेला आहे की कोलिजनसाठी किती वेळ लागेल. पहिल्या कोलिजनसाठीचा वेळ दिलेला आहे t इज इक्वल टू 4 सेकंद. तर आपण इथं थोडं टाइम पिरियड आणि जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याच्यातलं रिलेशन काढूयात. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे एफ जी इज इक्वल टू एफ सी. एफ जी म्हणजे काय? जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू एफ सी म्हणजे काय? एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. दिस आर गेट कॅन्सल, स्मॉल एम गेट कॅन्सल, म्हणजेच काय राहील? जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर इज इक्वल टू, आता हा जो व्ही आहे तो कसा लिहू शकतो मी? 2 पाय आर डिवायडेड बाय टी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय येईल इथं? जी एम डिवायडेड बाय आर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. म्हणजेच टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर क्यूब डिवायडेड बाय जी एम. तर अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळेल. आता इथं जर पाहिलं तर 4 पाय स्क्वेअर आणि जी हे कॉन्स्टंट टर्म आहेत. म्हणजेच इथं जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब डिवायडेड बाय कॅपिटल एम. तर हेच जर आता आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याच्या साईड ए आहेत त्याच्यासाठी लिहायचं असेल आणि नंतर 2a ह्या साईडसाठी जर लिहायचं असेल तर आपण कसं लिहू? T2 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय R1 ब्रॅकेट क्यूब इंटू M1 डिवायडेड बाय M2 ब्रॅकेट. ठीक आहे. आता T2 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय R1. आता R2 आहे 2a आणि R1 आहे a, म्हणजे इथं किती राहील? 2 ब्रॅकेट क्यूब इंटू M1 आहे m आणि M2 आहे 2m, म्हणजे इथं किती राहील? 1/2, म्हणजे याची व्हॅल्यू राहील 4. ठीक आहे. म्हणजेच काय आला? T2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू T1 स्क्वेअर. म्हणजेच 4 इंटू T1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 4चा स्क्वेअर, म्हणजे हे येईल 64 आणि याच्यावरून T2 निघेल 8 सेकंड्स. म्हणजे हे झालं आन्सर. तर जे 2m मास आहे दे विल कोलाइड आफ्टर 8 सेकंड्स. थँक्यू.